मंडळी नमस्कार. वीकेंड ऑन यूट्यूब या माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या ठिकाणी मी आता चहा करायला घेतलेला आहे. संध्याकाळच्या वेळेला थोडासा चहा घेतला म्हणजे फ्रेश वाटतं. साखर मी फार कमी घालते चहामध्ये आणि आलं घालून मी चहा करत आहे. आता या चॅनलच्या माध्यमातून मी अनेक वेळा गाणी टाकलेली आहेत. परंतु आता असं ठरवलं आहे की गाण्यासोबतच काही मोटिवेशनल टॉकसुद्धा आपल्याशी करावेत किंवा गप्पा मारावेत, म्हणून हा माझा प्रयत्न. तर मंडळी, कधी कधी काय होतं, आपल्याला तेच कामं करून खूप कंटाळा येतो आणि तेच कामं करून कंटाळा आल्यामुळं काय होतं की आपल्याला असं वाटतं नवीन काहीतरी केलं पाहिजे. तर चला मग काय काय केलं पाहिजे, अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करूया. सकाळी उठल्यानंतर आपल्या दिनचर्येला आपण सुरुवात करतो. काय करायचं आहे, एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि स्वतःला सांगायचं आहे की आजचा दिवस हा माझ्यासाठी सर्वोत्तम दिवस आहे आणि मी आज बरंच काही करणार आहे. त्या दिवसाकरता ईश्वराचे धन्यवाद मानायचे आहे आणि सुरू करायचा आहे आपला आजचा मनासारखा दिवस. परंतु छान प्रसन्न राहण्याचा प्रयत्न यात छोटे छोटे बदल करून आपण करू शकतो. तर दररोज सकाळी जर तुम्ही चालायला जात असाल तर एखाद्या दिवशी घरीच तुम्ही प्राणायाम करून पहा, तुम्हाला छान वाटेल. तर मंडळी, हा माझा छान आल्याचा चहा तयार झालेला आहे आणि आता तुम्ही घेणार आहे. या छोट्याशा ग्लासमध्येच मी हा चहा घेते, कारण मला हा छोटासा ग्लास खूप आवडतो. तर मी सांगत होते की दररोज सकाळी जर आपण फिरायला जात असू तर एखाद्या दिवशी घरीच प्राणायाम करून पाहायचा आहे, तुम्हाला छान वाटेल. दररोज सकाळी तुम्ही आल्याचा चहा घेत असाल तर मस्त गवती चहा किंवा विलायची टाकून चहा करा, म्हणजे त्यात थोडा बदल करा, तुम्हाला नक्कीच छान वाटेल. दररोज तोच वरण भात खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर एखाद्या दिवशी छान रस्सा भाजी बनवा, वाटून घाटून, तुम्हाला छान वाटेल. दररोज तेच कपडे घालून जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर मैत्रिणींनो, कपाट उघडा. आपल्या सगळ्यांकडे भरपूर कपडे असतात, त्यातली एखादी छानशी साडी काढा, काठापदराची. दररोज आपण साध्या साड्या घालतो आणि मस्त तयार व्हा आणि आरशात पहा, तुम्हाला छान वाटेल. एखाद्या मंदिरात जाऊन या, खूप छान वाटेल. एखाद्या वेळेस काही कारणाने तुम्ही अस्वस्थ किंवा अपसेट असाल तर जे आपलं म्हणणं आहे ते इतरांजवळ बोलण्यापेक्षा जर तुम्ही एखाद्या जवळच्या मंदिरात गेलात आणि तिथे देवाला हे सर्व सांगितलं तर तुमचं मन हलकं होईल आणि तुम्हाला छान वाटेल. मग करा. तर मग असे छोटे छोटे उपाय जर आपण करून पाहिले तर आपल्याला नक्कीच छान वाटेल आणि आपल्या दररोजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये अगदी छोटे बदल केले तर आपल्याला छान वाटेल. मला पण छान वाटतं जेव्हा मी असे छोटे छोटे बदल स्वतःमध्ये करते. तुम्ही पण केले असेलच, पण केले नसतील तर जरूर करून पहा, तुम्हाला छान वाटेल. जर तुम्ही शिक्षिका असाल आणि तेच रुटीन सिलेबस घेऊन तुम्हाला जर कंटाळा आला असेल तर तुम्ही मुलांना छान गोष्टी सांगा, गाणी म्हणा आणि मुलांशी सोबत खेळा. हे केल्याने सुद्धा मुलांना छान वाटेल आणि तुम्हाला त्यापेक्षा जास्त छान वाटेल. त्याचबरोबर जर तुम्ही गृहिणी असाल तर मस्त दररोजची कामं झाल्यानंतर छान तयार व्हा आणि एखाद्या मंदिरात जाऊन या, मैत्रिणीसोबत जा, गप्पा मारा, तिथे त्या शांत जागी बसा, खूप शांती लाभेल तुम्हाला आणि तुम्हाला छान वाटेल. त्यानंतर आता मला नुकतंच एक गाणं आठवलं, त्याच्या 2 ओळी म्हणून दाखवते. वारा भारी खट्याळ असावा हे झुळझुळ, उडवी बटा अशा ग बाई, आवरू तरी कशा. वैरी
झोंबे असा अंगा कशी साहू ग, मी कशाला आरशात पाहू ग, मी कशाला बंधनात राहू ग, मीच माझ्या रूपाची राणी ग, मीच माझ्या रूपाची राणी ग. हे गीत गायल्यानंतर मला छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं? तुम्हाला पण नक्कीच छान वाटेल. धन्यवाद.